महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर झालं आणि ठाकरेंचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले. शिवसेनेचे खासदार फुटल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली, ती म्हणजे माध्यमांमध्ये. आता खासदारांनंतर आमदारांचा सुद्धा नंबर लागेल का या विधानाची. आमदार सुद्धा ठाकरेंची साथ सोडतील, तुम्हाला तुमचे नगरसेवक सुद्धा मुंबईचे सांभाळता येणार नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिंदे गटाकडनं व्यक्त करण्यात येत आहेत, त्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. परंतु नेमकं हे ऑपरेशन टायगर खासदारांसोबत झाल्यानंतर आमदारांच्या सुद्धा फोडीचे काही प्रयत्न सुरू आहेत का, अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतात. पण मंडळी, असे 7 चेहरे आहेत ज्यांच्यामुळे ठाकरेंचे हे जे ऑपरेशन जे शिंदे करणार आहेत किंवा शिंदेच्या सेनेत आमदार फोडण्याचं जे काय प्रकरण चाललेलं आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. ते 7 चेहरे नेमके कोणते आहेत, ज्या 7 चेहऱ्यामुळे ठाकरेंचे आमदार फोडण्याचा शिंदेचा डाव यशस्वी होऊ शकत नाही, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी पहिलं नाव जे येतं ते म्हणजेच खुद्द शिवसेनाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं. आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहे आणि त्यांचा आपलाच पक्ष सोडण्याचा, वडिलांचा पक्ष सोडण्याचा कुठलाही हेतू वाटत नाही आणि ते कधीही स्वतःचा पक्ष सोडू शकत नाहीत. म्हणून पहिला चेहरा जो ऑपरेशन टायगर आमदारांबाबत जे करायचं असेल तर त्यामध्ये आडकाठी ठरू शकतो, तो पहिला चेहरा म्हणजे आदित्य ठाकरे यांचा. आदित्य ठाकरेंकडे युवासेनेचं पद आहे, प्रमुख पद आहे, कार्याध्यक्ष त्यांना करण्यात यावं अशी सुद्धा मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यांच्यासोबतच त्यांचे बंधू असलेले, नातेवाईक असलेले दुसरे आमदार जे कधीही मातोश्रीची साथ सोडू शकत नाहीत असं आपण म्हणतो, ते म्हणजे वरुण सरदेसाई. वरुण सरदेसाई वांद्रे ईस्ट जो मतदारसंघ आहे तिथून ते प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे सुद्धा शिवसेनेमध्ये महत्त्वाची पदं आहेत. आदित्य ठाकरेंचे भाऊ आहेत, म्हणून ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडतील अशी कुठलीही शक्यता सध्या पाहायला मिळत नाही. याशिवाय जे तिसरं नाव येतं, यामध्ये तिसरं नाव सुद्धा अत्यंत त्यांच्या जवळचं आहे, कारण ते नाव आहे खासदार संजय राऊत यांचे बंधू असलेले सुनील राऊत यांची. विक्रोळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे सुनील राऊत हे सुद्धा मातोश्री आणि उद्धव ठाकरेंशी अत्यंत एकनिष्ठ असे आमदार मानले जातात. म्हणून तिसरं नाव जे समोर येतं ते म्हणजे सुनील राऊत यांचं. सुनील राऊत हे संजय राऊतांचे बंधू आहेत आणि संजय राऊत ज्या पद्धतीने जे शिंदे गटावर निशाणा करतायत, शिंदे गटांना जे धारेवर धरतायत, त्यांच्यावर जे टीका करतायत, त्यामुळे सुनील राऊत सुद्धा ठाकरेंना सोडून शिंदेकडे जाण्याचे कुठलेही चान्सेस सध्या तरी नाही. चौथं नाव जे येत आहे ते म्हणजे यांचेच मातोश्रीचे निष्ठावंत आणि गटनेते पद ज्यांच्याकडे होतं असे अजय चौधरी यांचं. अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. शिवडी हा मातोश्रीचा आणि उद्धव ठाकरेंचा कोर वोटर असलेला मतदारसंघ आहे. या शिवडीमधून सुधीर साळवीसारख्या नेत्याला डावलून पुन्हा एकदा अजय चौधरींवर विश्वास जो आहे तो दाखवण्यात आला होता आणि अजय चौधरींना एक महत्त्वाचं स्थान मातोश्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. म्हणून अजय चौधरी हे चौथे असे आमदार आहेत जे ठाकरेंची साथ सोडू शकत नाही. याशिवाय 5वं नाव जे येतं ते म्हणजे मुंबईमधूनच पुन्हा येणारे वर्सोव्याचे हारून खान. वर्सोवा हा मतदारसंघ जर पाहिला आणि हारून खान यांचं एकंदरीत गेल्या काही वर्षातील वाटचाल पाहिली तर ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडतील अशी कुठलीही शक्यता सध्या वाटत नाही. याशिवाय ठाकरे गटाची बाजू विधानसभेत जे दरवेळी चांगल्या पद्धतीने मांडतात, सरकारला धारेवर धरतात असे 6वे आमदार ज्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे आमदार सुनील प्रभू, जे दिंडोशी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू हे सुद्धा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर प्रेम करणारे एकनिष्ठ आमदार आहेत. त्यांनी सुद्धा या फुटी प्रकरणानंतर गद्दारांवर, ज्यांना ते गद्दार म्हणतात अशा शिंदे गटातल्या विविध आमदारांवर चांगलीच टीका केलेली होती. अजूनही शिवसेनेची बाजू, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बाजू जी आहे ती विधानसभेत मांडण्याचं काम सुनील प्रभू हे करत असतात. याशिवाय 7वं नाव जे येतं ते म्हणजे मागच्या वेळी सुद्धा जेव्हा बंड झालं होतं त्यावेळी सुद्धा ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले अकोल्यातल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचं. नितीन देशमुख हे मातोश्रीचे तर निकटवर्तीय आहेतच, परंतु खासदार अरविंद सावंत यांचे सुद्धा अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार आहेत. म्हणून ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हटलं जात आहे. हे 7 असे चेहरे आहेत ज्यांच्याशिवाय
ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ शकत नाही. सध्या जर ठाकरे गटाचं एकूण विधानसभेतलं बळ पाहिलं तर त्यांचे एकूण 20 आमदार आहे आणि 20 आमदारांचा जर म्हणजे 20 आमदारांमध्ये जर एक वेगळा गट अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी जर वेगळा गट शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी जर बनवायचा असेल तर किमान 13 ते 14 आमदार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आजच्या घडीला हे जे 7 चेहरे आहेत ठाकरेंचे, हे जे 7 निष्ठावंत चेहरे आहेत, आमदार आहेत, हे त्यांची साथ सोडू शकत नाही आणि याच 7 आमदारांमुळे शिंदेंचं विधानसभेत होऊ शकणारं ऑपरेशन टायगर हे अयशस्वी ठरू शकतं. पण मंडळी, ह्या केवळ सध्याच्या चर्चा आहेत आणि सध्याचं वर्तमान आहे. ज्या लोकांनी निष्ठेसाठी शपथा घेतल्या होत्या, ज्यांच्या निष्ठेची उदाहरणं दिली जायची, तेच लोक जर निधीसाठी म्हणून, सत्तेसाठी म्हणून सत्तेत सहभागी होत असतील, ठाकरेंची साथ सोडत असतील, तर यामध्ये सुद्धा असे काही चेहरे होऊ शकतात की जे भविष्यात ठाकरेंची साथ सोडण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. नेमकं आता या संपूर्ण ज्या चर्चा सध्या सुरू आहेत त्या चर्चेमध्ये तथ्य किती आहेत आणि खरंच जर या 7 निष्ठावंतांनी ठाकरेंच्या सोबत राहण्याचा आपला निर्णय कायम ठेवला तर ऑपरेशन टायगर विधानसभेच्या बाबतीत तरी, आमदारांच्या बाबतीत तरी यावर्षी किंवा पुढच्या वर्षी यशस्वी होऊ शकत नाही. संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.